नागपंचमीची कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळाची नागाची नागकुळं होती. त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाही. तिकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, शेतकऱ्याने नांगराने माझी पिल्लं मेली, ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आले. फणफणत ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला समजले की त्याची एक परगावी मुलगी आहे, तिला जाऊन दंश करावा. म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर त्या बाईने पाटावर नागिन व त्याची 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली. दुधाचा नैवेद्य दाखवला. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई तू कोण? तुझे आईबाप कोठे आहेत? इतके म्हटल्यावर तिचे डोळे उघडले. प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हटली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचा मनात आणलं आहे, हे चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडिलांना जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला. शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.